नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पहा एक महत्त्वाची माहितीचं अपडेट घेऊन आलो आहे. अपडेट अशाच प्रकारे ANM जे आहे, तर ANM संदर्भामध्ये बरेच कमेंट येत होते. ANMचे आपले जे भगिनी आहेत, तर त्यांनी बऱ्याच कमेंट करत होत्या की ANMसाठी सर बुक चांगलं रेफर करा परीक्षेसाठी किंवा अभ्यासासाठी. तर पहा, ANMचे जे कोणते भगिनी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं बुकचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण. या व्हिडिओ आपण संपूर्ण माहिती कव्हर करणार आहे. तर यामध्ये 1-2 पुस्तकं आहेत, ते 1-2 पुस्तकं जे आहेत तुम्हाला या ठिकाणी मी संपूर्ण सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व असेच अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा, ANM हा जो कोर्स आहे जवळपास 18 महिन्याचा कोर्स असतो. या कोर्सनंतर जे आहे तुम्हाला जे आहे सब सेंटर म्हणा किंवा मग त्यानंतर PSC असेल, त्यानंतर मग CSC असेल, ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जॉब असतो, ठीक आहे. गव्हर्मेंट, महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट अंतर्गत ही जी भरती असते DHS घेतली जातं. DHSची भरती आता येणार आहे, सर्वांनाच माहिती आहे. तर मग तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला जे आहे हे बुक रेफर करणं खूप गरजेचं आहे. मी रेकमेंडेशन खूप कमी बुकचं देणार आहे या ठिकाणी, 2 ते 3चंच बुकचं रेकमेंडेशन देणार आहे. कारण तुम्ही जेव्हा जास्त पुस्तकं वगैरे वाचता, जास्त बुक वाचता, तेव्हा कन्फ्युजन जास्त होत असतं. बुक जे आहे तर फक्त कमी वाचायचे असतात, तर कमी बुक वाचायचे, पण ते जास्त वेळ वाचायचं असतं मित्रांनो, लक्षात असू द्या. कमी बुक जास्त वेळ वाचलं तेव्हा तुमचं जे आहे रिव्हिजन स्ट्रॉंग होत असतं, तुमचा स्टडी जो आहे तेव्हा स्ट्रॉंग होत असतो. बऱ्याच जणाला असं वाटत असेल की जेवढे जास्त पुस्तकं वाचलं तेवढं जास्त अभ्यास. नाही बाबा, तसं नाही करायचं आहे. कमी पुस्तकं वाचायचे आहेत पण ते जास्त वेळ वाचायचे आहेत, म्हणजे रिपीट करायचे. तुम्हाला आता सब सेंटर असेल, PSC असेल, ठीक आहे, त्यानंतर मग CSC असेल, ठीक आहे, अशा ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं. त्यासाठी तुम्हाला हे जे आहे सार्वजनिक आरोग्य विभाग DHS परीक्षा घेते. बुकचं नाव आहे या ठिकाणी पहा, संभाव्य सराव प्रश्नसंच जे आहे या ठिकाणी हे बुक आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाअंतर्गत हे आरोग्यसेवक आणि आरोग्य परिचारिका भरती जे आहे या ठिकाणी हे बुक तुम्हाला असणार आहे. यामध्ये 2023च्या नवीन पॅटर्ननुसार पण परीक्षेचे MCQ जे आहेत हे आहेत 5900+. त्यामध्ये पेक्षा जास्त अपडेटेड प्रश्न आहेत, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता, आरोग्य व तांत्रिक म्हणजेच सर्व यामध्ये कव्हर केलेलं आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे, जे तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट सर्व पोर्शन जे आहे हे कव्हर करून भेटणार आहेत यामध्ये, ठीक आहे मित्रांनो. तर पहा या ठिकाणी नेक्स्ट जे आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सांगायचं गेलं तर पहा या ठिकाणी जे आहे बुकचं नाव आहे, हे जे आहे बुक पहा तुम्ही डायरेक्टली फ्लिपकार्टवरून पण घेऊ शकता. आरोग्यसेवक म्हणून तुम्हाला हे बुकचं नाव टाकायचं आहे. त्या ठिकाणी जे आहे हे तुम्हाला दीपक कुमार लड्डा जे आहे या मार्गदर्शकचं अंतर्गत हे बुक आहे, जे की लेखक व संकलक जे आहेत जगदीश भुतडा, वैभव जगदीश भुतडा, ठीक आहे. या दोघांच्या अंतर्गत हे जे आहे हे बुक पब्लिश झालेलं आहे. MTech आणि BMS आहेत जे आहे. यामध्ये तुम्हाला पहा औषध निर्माण अधिकारी तसेच आरोग्य विभागातील सर्व पदांच्या भरतीसाठी उपयुक्त या ठिकाणी तुम्हाला ठरणार आहे. ANMसाठी स्पेशली मी हे बुक रेकमेंडेशन करत आहे. ऑक्झिलरी नर्स, मिडवायफरी यांच्यासाठी खूप चांगलं बुक आहे. बरेच ANMचे आपले काही भगिनी आहेत, त्यांना मी विचारलं होतं त्यांनी कोणते रेकमेंड केलेले आहेत किंवा त्यांनी अभ्यास केलेले आहेत, जे आता सध्या जॉबमध्ये आहेत. तर त्यांनी बऱ्याच जणांचं रेकमेंडेशन होतं की सर हे चांगलं बुक आहे, आम्ही बरेच वाचलेलं आहे या बुकमध्ये आणि समजतं पण चांगलं बुक आहे म्हणून हे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं. त्यासाठी आपण हे बुक सांगितलेलं आहे मित्रांनो. खूप चांगलं बुक आहे. तुम्हाला जर हे बुक पाहिजे असेल तर पहा काय करायचं आहे तुम्हाला. सर्वात अगोदर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, ठीक आहे. लिंक देऊन ठेवतो. लिंकवर जायचं तुम्हाला. डायरेक्टली त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला हे बुक आहे जे परचेस करायचं आहे. आपल्या व्हिडिओच्या मार्फत त्या लिंक थ्रू तुम्ही डायरेक्टली फ्लिपकार्टवर जाता. फ्लिपकार्टवर गेल्यानंतर मग ते तुम्हाला जे आहे डायरेक्टली तुम्हाला हे परचेस करून घ्यायचे. खूप कमी प्राईजमध्ये आहे, जवळपास 250 रुपयाच्या जवळपास हे जे आहे बुक आहे. त्यानंतर एक 400चं पण आहे, 450च्या जवळपास, पण ते सध्या आता फ्लिपकार्टवर अवेलेबल नाही आहे. तुम्ही हे बुक घेऊ शकता. खूप कमी प्राईजमध्ये आहे, त्यासाठी मी तुम्हाला हे रेकमेंड करत आहे. त्यानंतर दुसरं आणखीन एक बुक आहे मित्रांनो, ते पहा या ठिकाणी हे बुक आहे. हे पण खूप चांगलं बुक आहे. यामध्ये जे आहेत पहा, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषध निर्माण अधिकारी, निर्माता, त्यानंतर प्रयोगशाळा जे लॅब टेक्निशियन वगैरे असतं, सहाय्यक म्हणजे असिस्टंट, त्यानंतर मग परिचारिका, त्यानंतर अधिपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, त्यानंतर हे बरेच खूप जे पदं आहेत हे सर्व या ठिकाणी
ॲड आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये गट क व गट ड प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. 157 आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022पर्यंत 13,200 या ठिकाणी प्रश्न आहेत, ज्यामध्ये वैशिष्ट्य पहा. या ठिकाणी आरोग्य विभागाच्या मागील 12 ते 22पर्यंतचे सर्व प्रश्न आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क व डचे सर्व प्रश्न यामध्ये समावेश आहेत. त्यानंतर गट क झालं, हे गट ड झालं. त्यानंतर पिऊन पण आहे. या ठिकाणी 1200+ प्रश्नसंच 30 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका आहेत. कोविडमध्ये आधारित एकूण 8 प्रश्नपत्रिका पण या ठिकाणी एकूण 200 प्रश्नाचा समावेश केलेला आहे. पुस्तकामध्ये एकूण 157 प्रश्नपत्रिका असून 13,200+ प्रश्नांचा या ठिकाणी समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे बुक आहे. विठ्ठल नगनाथ राऊतवार हे जे आहे यांचं लेखक व संकलक आहेत. या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हे बुक आहे मित्रांनो. डायरेक्टली तुम्हाला काय करायचं, हे बुक जे आहे अशा प्रकारे सर्च करायचं आहे. हे बुक जे आहे तुम्हाला फ्लिपकार्टवर पण हे पण अवेलेबल भेटून जाईल. तुम्हाला हे फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे बुक, जाऊन तुम्ही सर्च करायचं आहे. अन्यथा तुम्हाला फ्लिपकार्टवर जर नको वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे त्याची लिंक आहे, म्हणजे सोप्या पद्धतीनं तुम्ही डायरेक्टली ते ओपन करू शकता. तुम्हाला जर बुक सापडत नसेल वगैरे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला की नाही जे फ्लिपकार्टचं बुकची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जे आहे ती लिंक ओपन करून तुम्ही डायरेक्टली फ्लिपकार्टमध्ये जाऊन हे बुक जे आहे ते घेऊ शकता. पहा, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जवळपास 1900 जे आहे पदांची भरती येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला बरंच माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे. हे महत्त्वाचं बुकचं रेकमेंडेशन होतं, कारण यामध्ये खूप जणांची कमेंट होते की सर जे आहे बुकच्या संदर्भामध्ये सांगा, बुकचं बरंच अभ्यासासाठी चांगलं बुक कोणतंच नाही आहे म्हणून. तर पहा, हे चांगलं बुक आहे. हे 2 बुक आहेत. तुम्ही चांगला स्टडी करा. या 2 बुकचं तुम्ही रिपीट रिव्हिजन करून घ्या, ज्यामध्ये तुमचा खूप सारा फायदा होईल. पण लक्षात असू द्या, हे बुक जे आहेत हे बुक तुम्हाला कधी वाचायचे, तर जेव्हा तुमचे जे बेसिक आहेत ते सर्व बेसिक स्टडी क्लिअर झाल्यानंतर. बेसिक स्टडी म्हणजे काय, तुमचे जे ANM जेव्हा तुम्ही शिकत होते, ANM शिकताना जे तुमचे पुस्तकं होते ते सर्व पुस्तकं तुम्हाला ते स्टडी करून घ्यायचे. ते सर्व पुस्तकं तुम्हाला वाचून घ्यायचे. तर जेव्हापर्यंत तुम्ही ते वाचून घेत नाही, तुम्हाला कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर्व वाचून घ्यायचं आहे. वाचून घेतल्यानंतर तुमच्या जे कॉलेजमधले जे पुस्तकं होते ते पूर्ण रिपीट रीड करायचे. सर्व वाचल्यानंतर मग हे 2 बुक काढा. हे 2 बुक पूर्ण रीड करून घ्या. तुम्ही कंटिन्यू ह्या 2 बुकला चांगला स्टडी करून घ्या. चांगला स्टडी झाल्यानंतर मग तुम्ही कुठेतरी टेस्ट सिरीज लावा. ठीक आहे, टेस्ट सिरीज लावल्यानंतर तुम्हाला काय होतं, तुम्ही जे अभ्यास केलेला आहे, तुम्ही जे स्टडी केलेला आहे तो किती चांगला आहे, तुमचा कितपर्यंत झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता. टेस्ट सिरीज बरेच अवेलेबल आहेत. तर टेस्ट सिरीज तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. आपलं सक्सेस करिअरचं अकॅडमीचं पण एक टेस्ट सिरीज आहे, फक्त 49 रुपयाला जे अवेलेबल आहे. ठीक आहे, असे सर्व तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमचा जे आहे फायदा चांगला होतो. अशा बुकमध्ये रिपीट करायचं आहे. परत एकदा मी हेच सांगत आहे, पहा, जास्त पुस्तकं यूज करायचं नाही. ठीक आहे, जास्त बुक यूज करायचं नाही. फक्त कमी बुक जे आहेत जास्त वेळेस रीड करायचं आहे. परत मी तेच का सांगतोय, कमी बुक जे आहेत जास्त वेळेस रीड करायचं आहे, म्हणजे तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतात. जास्त जर वाचत गेले तुम्ही जास्त पुस्तकं, तर तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्यूज होता. ठीक आहे, कन्फ्यूज झाल्यानंतर तुम्हाला काही ठिकाणचं कन्सेप्ट वेगळे असतात, काही कन्सेप्ट वेगळे असतात. त्यामुळं बेसिक सर्व बुक जे आहेत तुमच्या कॉलेजचे जे काही पुस्तकं आहेत ते सगळे रीड करा. ते सगळे रीड झाल्यानंतर चांगलं तुम्हाला आता समजलं की बाबा आपण कॉलेजचे सगळे 2-2, 4-4 वेळेस रीड केलेलं आहे. आता आपल्याला कॉम्पिटेटिव्ह बुककडे जाणं गरजेचं आहे. MCQ सॉल्व करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा हे जे 2 बुकचे रेकमेंडेशन आहेत ते तुम्ही घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठले चांगले बुक वाटले तर तुम्ही ते रीड करा. हे आपल्याला बरेच आवडले बुक म्हणून बऱ्याच जणांचं हे ANM भगिनी जॉब करतायत महाराष्ट्र शासनामध्ये, त्यांचं म्हणणं होतं, त्यासाठी हे बुक आपण सांगतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे महत्त्वाचे अपडेट जे आहेत सर्व आपण या व्हिडिओवर घेऊन येत असतो. ठीक आहे, शेअर करा सर्वांना व्हिडिओ, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.